तर मित्रांनो, परत एकदा स्वागत आपल्या स्नेक सेवीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज परत एकदा आपण गाडीकर काका यांच्या इथं आलो आहे, तात्यासाहेब लॉनजवळ. तर बघू शकता घरामध्ये एक साप आहे, धामण जातीचा बिनविषारी साप. करा रेस्क्यू, घ्या डायरेक्ट, जाऊ नका ते फक्त तिथंच पकडून घ्या ना. एकच आहे ना, नळा आहे का तिथं? टाका खाली. काढू का? थांबा आता, टेकवा तिथंच खाली. अंडेत वडू नका मग. घ्या का काय उचलं डब्बा, पाहू बॅटरी पाहू, हे डब्बा उचला वरचा. समोर धरा ना, ही इथं आली, इथं धरून घ्या डायरेक्ट. ही समोर आली, इथं धरा, द्या सोडून तिकडं. धरा धरा, घ्या बाहेर. अंडीत ना घ्या, जास्त दाबू नका. हो धामण आहे, बाहेर घेतो. थांब साईडला, पुढं धरा ना, थोडं ॲग्रेसिव्ह नसेल ती. धामण आहे हो. अटकन एक भरणी द्या, पाणी गिनी राहू द्या, पाण्याचं काम नाही. अंडेत बहुतेक तिच्या पोटात. बघू शकता मित्रांनो, हा एक धामण जातीचा बिनविषारी साप. इंग्लिश नाव इंडियन रॅट स्नेक. फिमेल आहे आणि पोटामध्ये अंडे आहेत. तोंड बघू शकता निमुळतं, तोंडावरती 4 रेषा आणि पूर्ण पिवळसर. शेतकऱ्यांचा खरा मित्र मानला जातो या सापाला. उंदीर वगैरे खाऊन भरपूर मदत होते या सापापासून. कातीवर नाही आलेली ती. घ्या घ्या, पॅक करून घ्या. पायाला कशाला लागायला. अंडे पोटात तिच्या. कसे लागाले पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे साप आपल्या घरात गरमीच्या शोधात येत असतात मित्रांनो. त्यामुळे बरसातीत घरात अडचण वगैरे ठेवू नका. आता धामण साप आहे, बिळामध्ये अंडे वगैरे दिले असते या सापाने. बरं झालं बघितलं. कोणाच लक्ष गेलं ते दार उघडा, दारापासूनच पळाले. फक्त अडचण ठेवू नका. जे कामीचा पसारा नाही आहे तो बंद बाहेर टाका आणि मच्छरदानी झोपायचं. 100 रुपये खर्च करायचे, मच्छरदानी झोपायची. साप आपल्याला स्वतःहून काहीच करत नाही, पण त्याच्या अंगावर जर पाय पडला, साप बसेल असला, त्याला धक्का लावल्यावर तो आपल्याला हे करणारच नाही. असं त्याला धक्का नाही लागला तर काय करत नाही, चालले जाते. ठीक आहे, कुठे मागच्या मी असे बसेल राहायचो, आमच्या जवळून असे जातात, मग सारखे जातात. काय नाही करत. आता ते काही हे केला होता, म्हणलं पायपात तोंड घातलं, ते पायपात डायरेक्ट सोडा. बघू शकता मित्रांनो, आता जी आपण धामण पकडली तिच्या पोटात अंडे आहेत, तर तिला सोडून दिले. जाती